शिवसेना नाशिक जिल्हा संघटक माननीय श्री योगेश आप्पा म्हस्के यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 23 मध्ये डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत डेंग्यूनाशक फवारणी अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले। या अभियानाचा प्रारंभ रेणुका माता नगर येथून करण्यात आला। या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक मधुकर गोरे, बाळासाहेब डुकरे, रामदास शिंदे, सुनील सूर्यवंशी, नंदकिशोर शिरसाट, राजेंद्र पवार, सुधाकर अहिरे, अंकुश सावंत, दीपक पवार, साजिद शेख, शहादा इनामदार, रब्बास पठाण यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले। यावेळी परिसरातील अनेक नागरिक, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक व उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। या दिवशी विशेषतः डीजीपी नगर क्रमांक 1 रेणुका माता मंदिर, ग्रंथालय परिसर, रॉयल इंटरनॅशनल स्कूल परिसर, गणपती मंदिर, साई संतोषी माता नगर, इच्छामणी रो हाऊस, के वाघ स्कूल परिसर, स्टेट बँक कॉलनी, प्रभू कोर्ट सोसायटी, अंबिका रेसिडेन्सी, द कोर्ट यार्ड सोसायटी, श्री श्री रविशंकर मार्ग, GPS 99 हॉटेल मागील परिसर, खोडे नगर, विधाते नगर, कुडुलकर नगर, वृंदावन नगर, गोदावरी नगर, हरिस्मृती व वरद नगर, जुने माऊली हॉस्पिटल शेजारील परिसर, पायनियर सर्कल, वरद विनायक नगर, सद्गुरू नगर, सिद्धिविनायक सोसायटी, कल्पतरू नगर, लेन 1 ते 5, अशोक मार्ग पोलीस चौकी परिसर व रॉयल अशोका सोसायटी परिसर या ठिकाणी फवारणी करण्यात आली। या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छता व आरोग्याविषयी सजगता निर्माण झाली। फवारणी करताना नागरिकांना पाणी साचू न फवारणी करताना नागरिकांना पाणी साचू न देणे, आजारांची पूर्वतयारी करणे व परिसर स्वच्छ ठेवणे याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले। या उपक्रमाचे नागरिकांनी मनपूर्वक स्वागत केले। माननीय योगेश आप्पा म्हस्के यांनी वेळोवेळी आरोग्य, स्वच्छता व नागरी सुविधा यासाठी सातत्याने कार्यरत राहिल्यामुळे नागरिकांनी त्यांच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा करत अशी मोहीम सतत राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली। न्यूज वर्ल्ड टीव्ही नाशिक। योगेश म्हस्के आप्पा यांनी येऊन डास निर्मूलनाचं जे काम हाती घेतलेलं आहे ते एकदम उत्कृष्ट प्रकारचं आहे। आम्हाला आतापर्यंत अशी सुविधा कधीच मिळाली नाही। महानगरपालिकेकडून फवारणीसाठी लोक येतात, पण कुठे फवारणी करतात काय हे कळत नाही, कोणतं औषध वापरतं हेच कळत नाहीये काय। त्यासाठी आता आप्पांनी मनावर घेतलेलं आहे आणि आपलं आरोग्य होईल अशी मी अपेक्षा करतो। आणि आमचं मारुती मंडळाचं जे काम आहे ते सुद्धा त्यांनी लवकरात लवकर करावं अशी मी आमच्या सर्व नागरिकांतर्फे त्यांना विनंती करतो। आणि इथेच मी माझे 2 शब्द संपवतो। तो एकदम स्तुत्य असा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमामुळे निश्चित तिथलं डीजीपी नगरचं आरोग्य सुरक्षित राहील अशी आपल्या सर्वांकडून मी आशा करतो आणि आपणांना शुभेच्छा व्यक्त करतो।